शिवसेनेच्या उमेदवारीवरून एकीकडे संभ्रम निर्माण होतोय आणि दुसरीकडे त्यांचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या प्रमाणात मुंबईला रवाना झाले. काय सांगाल या सगळ्या संदर्भात? मला वाटते की सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदेने जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचं तंतोतंत पालन शिवसैनिक करत असतात. पण आज शिवसैनिक निघाले म्हणून हे तुमच्याचकडून मला कळतंय. पण मला वाटते की मला एकाही शिवसैनिकाचा फोन आला नाही, त्याच्यामुळं मुंबईकडे कोणी शिवसैनिक गेला नसावा असं मला वाटतं. काय वाटतंय उमेदवारी बदलाच्या चर्चा असताना नक्की आहे त्यांच्या लढण्याचं? हे उमेदवारी बदलण्याचा हा संपूर्ण अधिकार पक्षश्रेष्ठीला असतो आणि त्यांना जर काही वाटत असेल तर मला वाटते ते वरच्या लेवलवरती तो स्तराव होऊन जाईल. दुसरीकडे भाजप त्यांच्या उमेदवारांना विरोध करते आणि आज वाशिममध्ये तुमच्या आणि भाजपच्या आमदारांची इथे बैठक झालेली आहे. एकंदरीत काय बैठकीमध्ये ठरलं? काही राजकीय चर्चा झाली का? इकडे बघा, या ठिकाणी सर्वांनाच वाटते की आमच्या पक्षाला उमेदवारी भेटायला पाहिजे. ज्या ठिकाणी जमीन चांगली असती त्या ठिकाणी सर्वांनाच वाटते की ती जमीन पोषक आहे, ती जमीन आपल्याला लागते. त्याच पद्धतीने हिंगोली लोकसभा जे आहे तर त्या ठिकाणी त्यांना माहीत आहे की इथं शिवसेना भारतीय जनता पार्टीचाच बालेबाला आहे. त्याच्यामुळे त्या पक्षाला वाटते की बाबा आम्हाला उमेदवारी द्यावं. पण त्या ठिकाणी आताचे रनिंग खासदार हेमंतभाऊ पाटील आहेत. त्यामुळे या हिंदुस्थानाचे जे नेते आहेत अमित भाई यांनी शब्द दिला होता की उमेदवारी ही शिवसेनेकडेच राहणार आहे आणि त्या शब्दाचं पालन त्यांनी पूर्ण केलेलं आहे. सध्या जे तुमची आता जी बैठक झाली या बैठकीत नेमकंच तुम्ही फोनवर एक चर्चा मुख्यमंत्र्यांसोबत करून दिली का आमदार साहेबांची? तुम्हाला सांगतो की या ठिकाणी फक्त माझ्याकडे ते आल्याच्या नंतर आमची चहा पाण्याची चर्चा झाली आणि ते इथून उमरखेडला रवाना झाले. बाकी शिवसेना भारतीय जनता पार्टी एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. जे उमेदवार पक्षश्रेष्ठी देत असतील त्याचं आम्ही तंतोतंत पालन करत असतो. बऱ्याच ठिकाणी असं दिसतंय जिथे जिथे तुमच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत तिथेच भाजप विरोध करतोय आणि काही ठिकाणी उमेदवारी जाहीर होत नाही, जसं वाशिम यवतमाळ आहे. असं काहीच नाही. काल परवा तुम्हाला सांगतो की नांदेडला सुद्धा आमच्या शिवसैनिकांनी त्या ठिकाणी सांगितलं की बाबा नांदेडची जागा आम्हाला द्या आणि त्या ठिकाणी रास मागणी असते. मागणी म्हणजे काय असं काही पूर्ण असते का? मागण्याचं काम असतं पण देण्याचं काम ही पक्षश्रेष्ठी करत असतं. या ठिकाणची जागासुद्धा वाशिमची ही शिवसेनेकडेच राहणार. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की याच्यात फेरबदल काही होणार नाही. उमेदवारीवर उशीर का होतोय? एक थोडंसं उमेदवार जास्त असल्यामुळं की बाबा उमेदवारी कुणाला द्यायची आणि जो रास उमेदवार असतो त्या उमेदवाराला उमेदवारी देत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.